नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण झटपट तयार होणारी अशी स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे हराभरा कबाब. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं घेतलेला आहे 1 वाटी मटार. हा फ्रोझन मटार आहे, तुम्ही ताजा मटार पण घेऊ शकता. आणि एक मोठा बाउल पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण हे ब्लांच करूया. त्यासाठी मी गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे. पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया पालक. ॲड करूया मटार. आता यामध्ये ॲड करायचा आहे एक छोटासा साखर, चमचा मीठ. याच्यामुळे आपला पालक काळा न पडता आपल्या कटलेटला खूप छान रंग येतो. हे 2 मिनिटं असंच पाण्यामध्ये उकळून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला हे एकदम थंड पाण्यात काढून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि पालक एकदम थंड पाण्यात काढून घेऊयात. पाणी घेतलेलं आहे, आईस वॉटर आहे हे. आता याच्यामध्ये आपण पालक काढून घेऊयात. हे आपल्याला असं घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथं मी एक 3 ते 4 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे कोरडंच भाजायचं आहे. भाजताना याच्यामध्ये तेल किंवा तूप काही ॲड करायचं नाही आहे. बेसन आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. मी इथं पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये साधारण 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. थोडेसे जिरे तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. ही पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, याचा कच्चा वास जाईपर्यंत. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 वाटी गाजर. हे गाजर मी चॉप करून घेतलेलं आहे. गाजर 1 मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे बारीक चिरलेली शिमला मिरची. मी रेड शिमला मिरची घेतलेली आहे, तुम्ही ग्रीन घेऊ शकता. आता हे मोठा गॅस ठेवून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे यातील पाणी सगळं आटून जाईल. आता याच्यामध्ये ॲड करायची आहे जी आपण पालक आणि मटारची पेस्ट केलेली आहे ती, आणि आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे जोपर्यंत ही कोरडी होत नाही तोपर्यंत. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ आणि छोटा चमचा साखर. तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण आता कोरडं झालेलं आहे बऱ्यापैकी. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे थंड होईल. आता याच्यामध्ये ॲड करूया आपण उकडलेला बटाटा. हा बटाटा उकडून मी किसून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया 1 चमचा आमचूर पावडर, गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि मिरची पावडर. आणि याच्यात ॲड करायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे
किसलेलं चीज हे टोटली ऑप्शनल आहे. याच्याऐवजी तुम्ही यामध्ये पनीर देखील ॲड करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे डाळीचं पीठ. डाळीचं पीठ ॲड करताना थोडं थोडंच आधी ॲड करायचं आहे. लागेल तर मग नंतर ॲड करूया. हे थोडं अजून पातळ वाटतं आहे, त्यामुळे सगळं पीठ ॲड करूया. तुम्ही डाळीच्या पिठाऐवजी याच्यामध्ये ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता. हाताला थोडंसं तेल लावून याचे छोटे छोटे आपण असे गोल टिक्क्या बनवून घेऊया. आपले सगळे कबाब बनवून तयार आहेत. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता. आपल्याला हे कबाब दोन्ही साईडून छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून सांगा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसह.